पंतप्रधान मोदी शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत। 15 मे ते 20 मे या कालावधीत ते UAE, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांचा दौरा करणार आहेत। पहिल्या टप्प्यात ते संयुक्त अरब अमिरातीला भेट देत राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नह्यान यांच्याशी ऊर्जा सहकार्य आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील। त्यानंतर नेदरलँड, स्वीडन आणि नॉर्वे दौऱ्यात द्विपक्षीय व्यापार आणि सहकार्य वाढवण्यावर भर असेल। तर 18 ते 19 मे दरम्यान मोदी भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत। दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे 19 आणि 20 मे रोजी ते इटलीमध्ये पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। पंतप्रधान मोदी यांनी इंधन बचतीबाबत केलेल्या आवाहनावर शरद पवारांनी एक एक्स पोस्ट केली आहे। केंद्राने अधिक संवेदनशीलता आणि व्यापक सल्लामसलतीला प्राधान्य द्यावं। पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घ्यायला हवी अशी मागणी पवारांनी केली। पंतप्रधान मोदींनी अचानक घोषणा केल्यामुळे अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालंय असं शरद पवारांनी म्हटलं। पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं खरेदी करू नये तसंच पेट्रोल डिझेलचा वापरही कमीत कमी करावा असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलंय। तर शाळांनीही ऑनलाईन वर्ग सुरू करावेत असंही मोदी म्हणाले। सलग 2 दिवस पंतप्रधानांनी देशवासियांना आवाहन केलं, त्यामुळे विविध चर्चा रंगल्या। मोदींच्या या आवाहनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदींना एक पत्र लिहिलंय। तुमची मन की बात खूप झाली, आता तज्ज्ञांचं ऐका। देशाच्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरड मोडून ठेवलंय। कच्चं तेल $60 ते $65 असताना चढ्या भावाने पेट्रोल विकलंय। त्यावेळी लोकांकडनं घेतलेले लाखो कोटी रुपये कुठे गेले? मोडकळीस झालेल्या अर्थव्यवस्थेबद्दल का बोलत नाही, असा सवाल राज ठाकरेंनी या पत्राद्वारे उपस्थित केला। तर राज ठाकरेंनी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय। त्यानंतर मंत्री बावनकुळे आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बंद यांनी प्रतिक्रिया दिली आहे। जे आपल्या पूर्वजांनी सांगितलं तेच मोदीजी सांगतायत, त्यामुळे यात राजकारण करू नका असं बावनकुळेंचं म्हणणं आहे। तर मोदींना सल्ला देण्यापेक्षा राज ठाकरेंनी पक्षाकडे लक्ष दिलं असतं तर पक्षाची वाताहत झाली नसती, असा टोला नवनाथ बंद यांनी लगावला। काही वर्षांपूर्वी भारत सरकारने 1.5 लाख कोटींचे गोल्ड बॉन्ड्स केले होते, त्याची काय परिस्थिती आहे असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी आता उपस्थित केलाय। हा एक खूप सिरियस आहे। इकॉनॉमिक्स काय पक्षाचं नसतं। आमचं म्हणणं आहे की आज आर्थिक परिस्थिती ही होऊ शकते का, हे गेले 1 ते 1.5 वर्ष सातत्याने आम्ही सगळे म्हणतो। आपल्याला आठवत असेल, याच सरकारने गोल्ड बॉन्ड्स केले होते, आठवतं तुम्हाला? आज त्या गोल्ड बॉन्ड्सची काय परिस्थिती आहे? मग हा लॉस आहे का? आणि मग लॉस असेल तर भारत सरकारने त्या गोल्ड बॉन्ड्स, हे गोल्ड बॉन्ड्स कुणाचे होते? भारत सरकारचे होते। 1.5 लाख कोटी रुपयाचे गोल्ड बॉन्ड्स भारत सरकारने दिले होते। त्याची काय परिस्थिती आहे? भाजपचे खासदार नारायण राणे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंमध्ये सध्या वार पलटवार सुरू आहे। पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानंतर खडसेंनी टीका केली होती, ज्यावर नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं। खडसेंना भाजपने बाहेर काढल्यामुळे ते टीका करतायत अशी प्रतिक्रिया राणेंनी दिली। तर राणेंच्या प्रतिक्रियेलाही खडसेंनी आता प्रत्युत्तर दिलंय। खडसेला बीजेपीने आतून बाहेर काढलं म्हणून त्यांना शहाणपणा सुटला। खडसे चालेल रिटायरमेंट, त्या लोक याची टीका फक्त मोदींना कसं कुठल्या अडचणीत आणता येईल हे प्रयत्न करतात। तुम्ही कधी नारायण राणेंना अपुऱ्या माहितीच्या आधारावर ते बोलले। भारतीय जनता पार्टीत 40 वर्ष मी काम केलं। भाजप वाढवण्यामध्ये, विस्तारामध्ये माझंही योगदान आहे। आणि आता ते बोलता इतके बोलायला लागले की आपल्या पक्षाच्या बोलताना 3 वेळा मोदी म्हणजे फक्त मोदींचं समर्थन करणं एवढंच काम ठेवलं। मी तर एका मतभेदामुळे बाहेर स्वतःहून म्हटलो, राणे साहेबांना मी सांगू इच्छितो की आज जो भाजप आहे त्या भाजपवर तुम्ही आज उड्या मारताय, तो भाजप नाथा बघू यांच्या काही मदतीमुळे, काही योगदानामुळे, काही अंश तरी माझी मदत त्याच्यासाठी झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।